नागपूरसह विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस पडतोय आणि हा पाऊस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे, कारण की खरीपाच्या जवळपास 90% पेरण्या ज्या आहे त्या पूर्ण झालेल्या आहे आणि आता जो रिमझिम पाऊस पडतोय त्यामुळे खरीप पिकांमध्ये कापूस असो, सोयाबीन असो, भाजीपाला पिकं असो, तूर असो, या पिकांची वाढ होण्यासाठी हा अत्यंत फायद्याचा पाऊस आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। पिकांची वाढ जी आहे ती या ठिकाणी जोमानं होण्यासाठी या पावसाचा फायदा आहे। हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज पुढच्या 24 तासामध्ये वर्तवलेला आहे। ढगाळ हवामान आहे आणि झडवा लागलेला आहे, विदर्भाच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे दृश्य आहे कपाशीच्या शेतातले। कपाशीच्या शेतामध्ये रिमझिम पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडतो आणि बऱ्याच भागामध्ये हा पाऊस जो आहे तो सध्या पडतोय। पेरणी उशिराने झाली, पावसाचा मोठा खंड होता त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती, परंतु आता जो रिमझिम पाऊस पडतोय त्यामुळे खरीपासाठी फायद्याचा पाऊस आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे जलसाठ्यांमध्येही वाढ होणार आहे। धरणांमधला पाणीसाठा जो आहे तो वाढणार आहे आणि त्यासोबतच पावसाचा अलर्ट असल्यामुळे नागपूर महानगरपालिकेसह सगळ्या यंत्रणा ज्या आहे त्या अलर्टवर आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।